ब्रँडेड कंपनीचे शूज, चप्पल आणि सँडल्स वाजवी दरात मिळण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर संगमनेर. उत्कृष्ट क्वालिटीची 21 वर्षांची परंपरा असलेलं आपल्या हक्काचं ठिकाण. स्केचर्स, बकारू, ॲब्रॉस, कॅम्पस, स्पार्क, होव, ली कूपर, रेड चीफ, वुडलँड, मेडिफिट, केरी, लान्सर, फ्रँकी, बाटा, पॅरेगॉन अशा नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण. प्रवरा फुटवेअर, नवीन नगर रोड, संगमनेर. 9011777128. अकोले, संगमनेर, कोतुळ, राजूर, पठारभाग, प्रवरा आढळा भागातील रिपब्लिकनचे कार्यकर्ते अकोलेमध्ये एकवटले. आमच्या पक्षामुळेच येथील आमदारांना सत्ताधारी होता आलं. मात्र रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा मिळाला नाही. त्यामुळं पक्षात आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड खदखद असून नाराजीचा सूर उमटतोय. आता निर्णय घ्यावाच लागेल. गद्दारांना या तालुक्यात थारा देणार नाही, असा खणखणीत इशारा अकोलेत रिपब्लिकन पार्टीच्या बैठकीतून दिला गेलाय. रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली निर्धार बैठकीचं आयोजन वसंत मार्केट कम्युनिस्ट कार्यालयात केलं गेलं होतं. पठार भागाच्या कार्यकर्त्यांमुळे येथील आमदाराला पाठबळ मिळतं. मात्र आम्हाला सत्तेत वाटा मिळत नाही, आम्हाला विश्वासात घेतलं जात नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले संगमनेर तालुका कमिटीचा कार्याध्यक्ष म्हणून काम करतो आणि आज अकोले शहरामध्ये जी निर्धार बैठक विजयभाऊ वाकचौरेंच्या नेतृत्वाखाली जी आयोजित केलेली आहे, त्या बैठकीसाठी आम्ही सर्व कार्यकर्ते पठार भागातून इथे जमलो आहोत. आणि आजपर्यंतचा जो हे अकोले शहर तालुक्याचा जो विषय आहे किंवा इथला जो आमदार कोणी निवडून आतापर्यंत आलेला आहे तर पठार भागाच्या जीवावरतीच निवडून आलेला आहे. परंतु आता मागील काळामध्ये आम्हाला रिपब्लिकन पक्षाला कुठे सत्तेमध्ये वाटा नाही किंवा कुठे विचारात घेतलं जात नाही. परंतु आम्ही यावेळेस विजयभाऊ जो निर्णय आम्हाला देतील त्या निर्णयाप्रमाणेच आम्ही इथून पुढे पठार भागामध्ये काम करणार आहोत आणि त्याच उमेदवाराला आम्ही चांगल्या प्रकारे जास्त मतांनी निवडून देणार आहोत. रिपब्लिकन पक्षाची अकोले तालुक्याची पठार विभाग असेल, मुळा विभाग असेल, प्रवरा विभाग असेल, आढाळा विभाग असेल, या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक अकोल्यामध्ये या ठिकाणी पार पडली. खरं तर रिपब्लिकन पक्षाची भूमिका, रिपब्लिकन पक्ष ज्यांच्या बरोबर असो तोच खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये सत्ता मिळवतो. परंतु या तालुक्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा वाटा मिळाला नाही. त्या अर्थाने रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते नाराज आहे आणि त्या दृष्टीनं निर्णायक भूमिका घेण्याच्या दृष्टीनं आज या ठिकाणी निर्धार केलेला आहे की गद्दारांना या तालुक्यामध्ये थारा देणार नाही, अशाच पद्धतीचा या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे. आमचे सर्वांचे मार्गदर्शक रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष माननीय विजयभाऊ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज निर्धार बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये प्रामुख्याने 2-4 विषयावर चर्चा झाली की त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचा वापर फक्त मतदानासाठी किंवा सत्तेवर येण्यासाठी करण्यात आलेला आहे. परंतु सत्तेमध्ये ज्यावेळेस वाटा देण्याची वेळ येते त्यावेळेस आम्हाला डावललं जातं. अशी भूमिका घेणाऱ्या सोबत आम्ही राहायचं किंवा नाही राहायचं याची भूमिका विजूभाऊंनी स्पष्ट केलेली आहे. कारण जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना विजूभाऊंनी प्रत्येक मतदारसंघामध्ये त्या ठिकाणच्या प्रस्थापितांची चर्चा करून आम्हाला सत्तेत काय देणार, आम्हाला तुमचं काही नको पण सत्तेमध्ये आम्हाला वाटा कशा पद्धतीने देणार या भूमिका स्पष्ट करून घेतलेल्या आहे. आणि जोपर्यंत अकोल्यामध्ये ही भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत कोणाचं काम करायचं, कशा पद्धतीने करायचं हे सर्व 9 तारखेला आपण सांगणारच आहोत. तत्पूर्वी पठार भागाच्या जीवावर या ठिकाणी अनेक वर्षापासून या अकोल्याचा आमदार ठरवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळं आमच्या संगमनेर तालुक्यामधील पठार भागामधील जे गावं आहेत त्या गावांमध्ये जो आपल्या अकोल्याचा निर्णय असेल, रिपब्लिकन पक्षाचे नेते आदरणीय विजूभाऊ जो निर्णय देतील त्या निर्णयाशी आम्ही त्या ठिकाणी सहमत असू, त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने भव्यदिव्य असा अकोले शहरामध्ये निर्धार मेळाव्याचं नियोजन करण्यात आलं. तर ते आपले बहुजनांचे नेते सन्माननीय विजयराव वाकचौरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सुंदरसा असं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. पण मला प्रस्थापितांना पक्षाला एकच सांगायचं आहे, जोपर्यंत तुम्ही आमचा निळा झेंडा घेत नाही तोपर्यंत तुम्ही सत्तेमध्ये येणार नाही. विजय वाकचौरे यांच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणार असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलंय. रिपब्लिकन पक्षाचा वापर केवळ सत्तेसाठी आणि मतदानासाठी केला जातो. मात्र सत्तेचा वाटा मिळवण्यासाठी आम्हाला डावललं जातं. आता कुणासोबत जायचं यावर एकमत होणार असून निर्धार बैठकीत निर्णय घेतला जाईल.
जोपर्यंत भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत आम्ही कुणाचंही काम करणार नाही. जो आमचा विचार करेल आम्ही त्याच पक्षाचा विचार करू. हे 9 तारखेला स्पष्ट होईल, असंही वाकचौरे यांनी सांगितलंय. भावना व्यक्त केल्यात. या सर्वांचं मत असं पडलं का रिपब्लिकन पक्षाचा गेली 5-10 वर्षापासून सातत्यानं वापर करून घेतला जातो, पण सत्तेतला सहभाग दिला जात नाही. आणि सत्तेतला सहभाग देत असताना या तालुक्याचे विद्यमान आमदारांनी कारखाना असेल, दूध संघ असेल, मार्केट कमिटी असेल, या सर्व निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला डावललेला आहे. साधं विचारपूस सुद्धा केली जात नाही का कार्यकर्त्यांचं सुखदुःख काय आहे. विकासाच्या नावानं ज्या काही गप्पा होतात या तालुक्यामध्ये त्या मात्र अत्यंत निश्चित पोकळपणाच्या आहेत. म्हणून आम्हाला सर्व कार्यकर्त्यांची भावना अशी आहे, या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची अत्यंत निर्णायक भूमिका असणार आहे. या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष म्हणजे निव्वळ बौद्धांचा पक्ष आहे अशातला काही नाही. या तालुक्यातील आदिवासी असेल, त्याचप्रमाणे भिल्ल समाज असेल, ख्रिश्चन समाज असेल, बहुजन समाजाची लोक असतील आणि इतर सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन जाणारा रिपब्लिकन पक्ष असल्यामुळं आमची निर्णायक मतं आहेत. 10-15 हजार मतं ही निर्णायक मतं आहेत. ज्याच्या पाठीशी उभे राहतील त्याला त्या ठिकाणी आपण त्याला तालुक्याचा आमदार करणार. लोकभावनेबरोबर राहून त्या ठिकाणी आपण या तालुक्याचा आमदार या ठिकाणी आपण निश्चितपणे निवडून आणणार आहोत. महायुतीच्या बाबतीत अत्यंत भ्रमनिरास झाल्यासारखं आमचं आहे. मग राज्यात असेल, देशात असेल किंवा राज्यात असेल, महायुतीनं रिपब्लिकन पक्षाला सत्तेतला सहभाग दिला नाही, उमेदवारी दिला नाही. मुळे कार्यकर्त्यांमधील समाजामध्ये अत्यंत तीव्र भावना आहे, नाराजी आहे. आणि या नाराजीमुळे कार्यकर्ते महायुतीचं काम करतीलच असं मला वाटत नाही. समाज सुद्धा त्यांना मतदान करील असं वाटत नाही. म्हणून या 2 दिवसात आम्ही रिपब्लिकन पक्षाची कार्यकर्ते गाव भेट घेणार आहेत. वस्तीमध्ये जाऊन त्या ठिकाणी आपण आपल्या समाज बांधवांशी बोलणार आहोत का आपण कोणाचं हे करायचं, कोणाबरोबर जायचं आणि लोकभावनेच्या हिशोबातून आपण त्या संदर्भातला निर्णय 2 दिवसात जाहीर करणार आहोत. परंतु महायुतीच्या उमेदवाराचं आम्ही काम करणार नाही एवढी मात्र निश्चितपणे कार्यकर्त्याची भावना आहे. त्या भावनेला बरोबर आम्ही राहणार आहोत. रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाला याची कल्पना दिली जाईल आणि त्यांना त्या संदर्भातले सांगून आम्ही या तालुक्यातील सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन महायुतीच्या उमेदवाराचं त्या ठिकाणी आम्ही काम न करता इतर अन्य पर्यायाचा त्या ठिकाणी आम्ही विचार करणार आहोत. आणि हा निर्णय 9 तारखेला आम्ही जाहीर करू. जाहीरपणे आम्ही सांगू का आम्ही कोणाबरोबर आहोत आणि लोकांबरोबर जो निवडून येईल त्याच उमेदवाराच्या पाठीशी उभं राहण्याची आमची भूमिका आहे. या बैठकीसाठी तालुक्यातील सर्व विभागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. तालुका अध्यक्ष राजेंद्र गवांदे, सचिव कमलेश कसबे, राज्य संघटक रमेशराव शिरकांडे, तालुका अध्यक्ष आशिष शेळके, युवक अध्यक्ष विजय पवार, तालुका कार्याध्यक्ष किशोर शिंदे, गणेश साळवे, पठार विभागाचे नेते विजय खरात, रवींद्र डोंगरे, सिद्धार्थ खरात, विठ्ठल खरात, कैलास कासार, ख्रिश्चन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब वैराट, जिल्हा संघटक विजय अडांगळे, शहराध्यक्ष विशाल वैराट, संगीता साळवे, रंजना पराड, त्र्यंबक पराड, राजेंद्र आव्हाड, जिल्हा उपाध्यक्ष सावळेराम गायकवाड, प्रल्हाद माळी, रवींद्र देठे, तालुका उपाध्यक्ष रमेश वाकचौरे, कैलास संगारे, आनंद संगारे, प्रमोद गायकवाड, अक्षय पवार, शंकर संगारे, रवी येडे, शंकर वायळ, दीपक पवार यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. भारत रेघाटे, सी न्यूज मराठी, अकोले. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753.